मी भिक्खुनी धम्मचारिणी आज या अमराईतून गृहस्थी जीवनामधून मी आज खरोखरच धन्य समजते स्वतःला की 10 वर्ष भ्रमण करून अमरावती, नागपूर, बुद्धगया, सारनाथ, सांची, नेपाळ, काठमांडू हे सर्व भारत भ्रमण करून आज खरोखरच मी पाठीमाग का आले याचं मला खूप कौतुक आणि थोडं खंत आहे। कारण का या ठिकाणी महिला धम्म प्रशिक्षण श्रामनेरी पबज्जा घेण्यासाठी हे सहजासहजी होत नाही। हा भाग जो आहे पश्चिम महाराष्ट्र मागासलेला भाग आहे आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात हे शिबिर प्रथम महिलाचं होत आहे। प्रत्येक घरात मी 2 महिने झाले फिरत आहे आणि एवढ्या श्रामनेरी तयार केलेले आहेत। खरोखरच हे हौशवस्ती सिद्धार्थ विहार हे धन्यवादास पात्र आहे। हौशवस्तीमध्ये आज काही ऐकू न ऐकू परंतु या धम्मातून हा घंटा वाजत आहे, धम्माचा घंटा विहारातून वाजत आहे आणि म्हणून आज भिक्खुनी महिला धम्म श्रामनेरी शिबिर आज जवळजवळ 14 महिला श्रामनेरी झालेले आहे। त्या खरोखरच त्या आपल्या आयुष्यामध्ये एक आदर्श माता बनणार आहे, एक आदर्श पत्नी बनणार आहे, एक आदर्श आजी बनणार आहे आणि ते भाव, बहीण, समाज, नातं, देश हा सर्व प्रज्ञावान होऊन त्या आपल्या जीवनाला सुगतीला जाणार आहे। अशा ह्या आजच्या श्रामनेरी खूप धन्यवादास पात्र आहेत। कुणाच्या तरी पुण्य असेल म्हणून त्यांच्या अंगावर चिवर आलेला आहे। हे चिवर सहजासहजी येत नसतं, त्याला काही पुण्याचा सहभाग असतो, पुण्याचा वाटा असतो आणि पूर्व पुण्य असतं म्हणून ते चिवराला त्या परिधान केलेले आहे। आणि ह्या ठिकाणी ह्या हौशवस्तीमध्ये जे काही जे निमंत्रक आहेत, कार्यक्रमाचं आयोजक आपण केलेलं आहे, परंतु फक्त आयोजन बी तितकंच कठीण आहे आणि ज्या काही कार्यक्रमाचं व्यवस्थापक निमंत्रण आहे खूप सुंदर या सिद्धार्थ मंडळाने या ठिकाणी सुविधा केलेली आहे। आमचे नेता म्हणू आम्ही त्यांना अमोल वंगाळे म्हणते, मी त्यांचं उर्फ नाव रॉकी वंगाळे आणि विनोद वाघमारे हे मित्र आहेत। खरोखरच अशा जर युवकाने मनावर घेतलं आणि धम्मासाठी सहाय्य बनलं, भिक्खू म्हणजे आपल्या मुलांना वस्तीत आपले पत्नी, आई, वडील या ठिकाणी सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांनी यायला पाहिजे। झालं तर हे शिबिर म्हणजे खूप ऐतिहासिक शिबिर आहे। माझ्या मते सरांना आमच्या माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असं शिबिर झालं का नाही मला माहित नाही, कदाचित झालं असेल, पण महिलांचं एवढं मोठं श्रामनेरी शिबिर भरवणं हे काय सोपी गोष्ट नाही। हे खरंच खूप नॅशनल मीडियानं सुद्धा तुम्ही दखल घ्यावा, एवढा सुंदर असा धम्माचा हा कार्यक्रम आहे। आमच्या भागाचं सांगायचं झालं, आमच्या ज्या माताजी आहेत त्या मूळच्या आमच्या सोलापूरच्या आमच्या भागातल्या, त्यांनी काही काळ बुद्ध धर्म स्वीकारून पूर्ण त्यांनी अख्खा भारत फिरून आले। त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं, त्यांनी जेव्हापासून ही मूर्ती या विहाराला दिली, त्यांचं एक ऋण म्हणा किंवा त्यांनी आमच्या केलेले उपकार म्हणा, तेव्हापासून या पूर्ण भागाला एक धम्माचं स्वरूप आलंय, ते दिसा लागले। आतापर्यंत 40-50 वर्ष इतिहासात माझं स्वतःचं वय 40 आहे, मी असा कधी धम्माचं स्वरूप बघितलं नाही, पण मूर्ती आल्यापासून जे हे धम्माचं स्वरूप आलंय हे दिसा लागले। आणि पाऊस म्हणजे आज आपल्याला मिळालेला आशीर्वादच आहे। माताजी तुमच्या स्वरूपाने आपला भाग जो सुजलाम सुफलाम होणार आहे, सर्व लोक धन कमवणं वेगळं, प्रॉपर्टी कमवणे वेगळं, पण वैचारिक न स्ट्रॉंग होणं ही काही सोपी गोष्ट नाही, हे तुम्ही एकत आणू शकत नाही। हे फक्त आणि फक्त ही तुमच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि ह्या शिबिराला सोलापूर मधले सगळेच लोक येणार आहेत, आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत। जे लोक येतील त्यांना सगळ्यांनाच आशीर्वाद मिळणार आहे। पण माझं परत तुमच्या सर्व मीडियाला, तुमच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की ही बातमी खूप मोठी आहे, ऐतिहासिक बातमी आहे। महिला आज 14-15 महिला आज बुद्ध धम्म स्वीकारून 10 दिवस त्या बसणार आहेत, याची दखल सगळ्या मीडियाने घ्यावी हीच बोलतो मी। काय एवढा मोठा नाही धम्माबद्दल बोलायला, पण माताजीमुळं आम्हाला खूप बुद्ध धम्माची आवड आहे। ज्या बाबासाहेबांमुळे आम्हाला बुद्ध धम्म मिळाला, त्या बुद्ध धम्मामुळं आम्ही दारिद्र्यातून बाहेर आलो हे मात्र नक्की आहे। पण आज तुम्हाला सांगायचं झालं तर मी परत एकदा सांगतो माताजी की तुमच्यामुळं येत्या काळात एक वर्ष 6 महिने वर्षभरातच सांगतो की हा भाग पूर्ण बुद्ध धम्ममय झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो आणि मी 2 शब्द संपवतो। जय भीम। ठिकाणी सिद्धार्थ बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या भागामधील सर्व जय सिद्धार्थ बुद्धघोष तालीम संघ
भीमशक्ती तरुण मंडळ, सम्राट अशोक तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानेनं हा जो सामनेरी शिबिर, महिला शिबिर हे 10 दिवसासाठी आयोजित केलं. या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये पहाटे धम्मवंदना, सूत्रपठण, त्याच पद्धतीनं विपश्यना आणि त्याचप्रमाणे धम्माचे जे आपल्याला आदेश सांगितलेले आहेत त्याचे पालन या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी आजच्या या शिबिरामध्ये जवळजवळ 15 ते 20 या ठिकाणी बौद्ध उपासिका या ठिकाणी या शिबिरामध्ये मुंडन करून पब्बाचे विधी आता घेतलेले आहे. त्याने आता त्यांच्या चिवर पण त्यांनी घेतलेले आहे. एवढा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र नव्हे तर या सोलापूरमध्ये प्रथमच होत असताना आम्हाला सोलापूर वाशी म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी 11 वेळेस बाबासाहेबांचे पाय लागले. आम्ही खरंच भाग्य समजतो. अशा या भाग्य ठिकाणी एवढी मोठी भगवंताची मूर्ती पूज्य भिक्खूंनी धम्मचरण यांनी आम्हाला एक गिफ्ट दिलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचाही शिबिर होत आहे. आणि या शिबिराचे जे भंती आहेत विविध महाराष्ट्रामधून आलेले आहेत. मग नांदेड असेल, परभणी असेल, जालना असेल आणि अनेक शहरामधून आणि अकोला आणि त्याचप्रमाणे अनेक देशामधून जे बौद्ध भिक्खू भिक्खूंनी या ठिकाणी येणार आहेत. अनेक बौद्ध भंतेचे संपर्कामध्ये आहे ते पण या ठिकाणी येणार आहे. आणि सांगता समारंभाचा कार्यक्रम 8/6/2025 रोजी होणार आहे. हा सांगता समारंभाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य सर्व या ठिकाणी आमच्या सर्व विहारात ट्रस्टीवर बसून आम्ही कशा पद्धतीचे कार्यक्रम करावायचा आहे ते ठरवलं आहे. आणि त्याच पद्धतीने सकाळी 10 ते 11च्या दरम्यान भोजन होणार आहे. आणि त्यानंतर जे 17 जे ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे. आणि मी असं आवाहन करतो तमाम या सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर बौद्ध अन्वय, बौद्ध उपासक, त्याचप्रमाणे सर्व धर्मीयांना माझी विनंती आहे. हा धम्म एकच सांगतो, शांती आणि शांती. या आता जे चालू आहे, जो आपण आता बघतो पाकिस्तान वगैरे गोंधळ चालू आहे, याला शांत करण्यासाठी तथागताच्या चरणी आपण सगळ्यांनी नतमस्तक व्हावं. एवढं बोलून आपण या शिबिराचा लाभ घ्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो. मी निमंत्रक विनोद वाघमारे आहे.